गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण निघालो आहोत सर्वजण काश्मीरमधील युसमर्ग या ठिकाणी. युसमर्ग हे खूप सुंदर आणि छान असं साईट सीन आहे असं सांगितलं जातं आणि ते आज आपल्याला पाहायचं आहे की खरोखर ते छान आहे का. पण जातानाच कळते रस्त्यावरती की त्याच्या बाजूची झाडं आहेत, उंच उंच डोंगर आहेत, इतके सुंदर आणि छान दिसत आहेत की तिथे पोहोचणारीच मन एकदम खुश होऊन गेलेलं आहे. तर चला मग आपण न उशीर करता आपण पोहोचूया युसमर्गला. तर मित्रांनो, फायनली आपण युसमर्गमध्ये आलो आहोत. हे युसमर्गचं पार्किंग आहे आणि आपल्या सर्व गाड्या आता इथे आलेल्या आहेत. आता सगळ्यांना आपण एकत्र करून युसमर्ग करूया. मित्रांनो, आता आपण सगळे एकत्र इथे जमा झालो आहोत आणि इथून आपण आता घोडा किंवा चालत साईट सीन करायला जायचं आहे. मित्रांनो, युसमर्गमध्ये 6 ते 7 पॉइंट आहेत फिरण्यासारखे. त्यातील आपण एक 2-3 पॉइंट वरती आपण व्हिजिट करूया. ते देखील आपण घोड्याने किंवा चालत जायचं आहे. तर चला मग न थांबता आपण पॉइंट फिरूया. मित्रांनो, युसमर्गमध्ये आल्यावरती सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळते ते हे मैदान. इतकं छान आणि सुंदर आहे, खूप मस्त. इथं आल्यावरती मन प्रसन्न होऊन जातं. सगळे लोक इकडे खूप मजा करत, एन्जॉय करत फिरत आहेत. काही लोक घोड्यावरती बसून निघाले आहेत आणि काही लोक चालत निघालेले आहेत. आपापल्या वेने सगळे लोक पॉइंट फिरत आहेत. कंपल्सरी असं कोणाला नाही की घोड्याने जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण जे आलेलो आहोत ते ही बरगा व्हॅली आहे आणि बरगा व्हॅलीमध्ये इथे चेरीची झाडं आहेत. तुम्ही ती बघू शकताय बघा. आणि याच्यावरती छोटी छोटी चेरी आता कच्ची लागलेली आहे. तुम्हाला मी 1-2 पीस दाखवतो काढून. तर मित्रांनो, हे चेरीचं झाड आहे बघा. ते तुम्हाला मी दाखवते. त्याच्यावर चेरी लागले छोटे छोटे, ते बघा तुम्ही. हे आपण पान मध्ये खातो चेरी, ती ही चेरी आहे. बाद में हे पकेगी, म्हणजे थोड्या दिवसांनी आता तयार होईल. नागकोबऱ्याचं झाड आहे आणि त्याला आलेले फुल आहे. दुसरे लोग देखेंगे ना. नागकोबऱ्याची जीभ आहे आणि त्याचा फणा आहे. हे झाड आहे पूर्णपणे आणि हे त्याचं पानं आहेत. कोबरा प्लांट. मित्रांनो, ही बघा, ही आहे दूधगंगा. हिला दूधगंगा का म्हणतात? कारण का हिचं जे पाणी आहे ते पांढरं शुभ्र आहे, त्यामुळे हिला दूधगंगा असे म्हणतात. आणि हे जे पाणी आहे हे ग्लेशियरचं म्हणजेच बर्फाचं पाणी वितळल्यानंतर येणारं पाणी आहे. मित्रांनो, आता आपली दूधगंगा बघून झालेली आहे आणि आता आपला अजून एक पॉइंट आहे, ती म्हणजे दर्गा. आणि दर्गा पाहून आपण परत आपल्या पार्किंग मध्ये जायचं. तर चला मग न वेळ घालवता दर्गा बघायला जाऊया. मित्रांनो, युसमर्ग हे कॅम्पिंगसाठी, नाईट स्टेसाठी एकदम छान असं ठिकाण आहे. तुम्ही कॅम्पिंगला येऊ शकता. इथे पाण्याची पण व्यवस्था आहे आणि जवळ तुम्हाला ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला राहण्याची देखील तुम्ही टेंटमध्ये आरामशीर व्यवस्था करू शकता. मित्रांनो, आता आपण शेवटच्या पॉइंटवरती म्हणजे दर्गेजवळ आलो आहोत. ही दर्गा आहे, ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसते बघा. आणि तिथे पीर बाबाने 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि इथे असं म्हणणं आहे की तुम्ही काही इथे याचना कराल, काही जे मागाल ते पूर्ण होतं, असं इथल्या लोकांचं सांगणं आहे. मित्रांनो, आता पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. पाऊस कधीही केव्हाही पडेल.
तर आपण आता लगेचच पार्किंगकडे निघूया. खूप असा बर्फ पडतो मित्रांनो. हे बघा, स्नोफॉल झाला, स्नोफॉल. युस्मर्ग मध्ये आहोत आम्ही आणि स्नोफॉल बघा, खूप मस्त छान. तर मित्रांनो, हे अक्रोडचं झाड आहे बघायला. अक्रोड लागलेले आहेत छानपैकी. छानपैकी अक्रोड लागलेले आहेत. हे ऑक्टोबरमध्ये पिकून सुकून खाली पडतील, तेव्हा मग हे मार्केटला विकायला जाणार. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे नासपती झाड आहे. नासपती लागलेली आहे, छोटे छोटे नासपती छानपैकी. मोठे की मार्केटला विकायला येतात. तसंच बदामाचं झाड आहे इथे, आणि याला बदाम पण लागलेले आहेत. हे बदामाचं झाड आहे, बदाम पण लागले आहेत बघा छानपैकी. मस्त असं बगीचा इकडे, खेती आहे यांची. मित्रांनो, हे बघा, हे अक्रोडचं आहे. आता हिरवा अक्रोड आहे, आणि हे नासपती आहे, आणि हे बदाम आहे बघा. हे तिन्ही तुम्हाला मी आता दाखवलेत, जे इथे विकले ते बघा. मित्रांनो, आता आम्ही श्रीनगरकडे हॉटेलला परत निघालो आहोत. तर कसा वाटला माझा आजचा युस्मर्गचा व्हिडिओ, हे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईबर करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.